खेळतोय त्याला साथ देण्याकरता नॉन स्ट्राइक एंडला साईनाथ आहे. रेड कॅप तसेच गोवे संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. आपण विकेट हॅट्रिक पूर्ण करता तर हनुमंत पाटील माजी सरपंच याच्याकडनं कॅश प्राइज 500 रुपये देण्यात येईल. क्या बात आहे बघा, म्हणजे विकेटही घ्या, संघाला देखील विजय मिळवा आणि खिसा देखील गरम करा. बघा अशी पाठी राखणे फार गरजेचं आहे. नक्कीच आणि ऑल द बेस्ट देखील आलेला आहे. ऑल टीम ऑलवेज वेल होणार का? जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जय पारदेव गोवे संघाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. जाऊया मागच्या दिशेने गोलंदाजी करण्याकरता विलास आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू विलासचा, फुलटॉस चेंडू आज साईडला भिरकावून दिला जातोय. फिल्डर दक्ष, ओ माय गॉड, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ एफर्ट. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका हातामध्ये यावेळेस चेंडूची अडवणी पाहायला मिळाली. जवळजवळ आपल्या संघाकरता 4 धावा वाचवण्याचं कार्य स्कोअर लेगला झालं. एक हात का कमाल कसं असतं तेही ते पाहायला मिळालं. फलंदाज विजय ऑन दी मार्क झाला. तर संघाची धावसंख्या देखील 2 पाहायला मिळतोय. काय सुंदर क्षेत्ररक्षण झालं. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं गेलं. ओ यावेळेस चांगला चेंडू बॅटची अतली कडा. एस्टांच्या मागे थोडंसं खराच एक्स्ट्रेशन झालं, पण परंतु आपण पाहिलं तर बिहाइंड द विकेट चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा विकेट पूर्ण झाली, धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफलक आपल्याला 3 पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना विलास गोलंदाजी करतोय. उल्हास आहे, माफ करा. यावेळेस क्रॅकिंग फटका, बॅटची अतली कडा, पुन्हा एकदा कार्पेटला घासत चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. एका बाजूला गोवे संघ आहे, दुसऱ्या बाजूला निंबवली संघ आहे. दोन्ही संघ मातब्बल आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळीचा भरणा देखील आहे. मात्र आज कोणाचं पारडं जड असणार, गोवे की निंबवली? यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला जातो. प्लेयर आहे तिथे, चुकी होणार नाही. अखेरकार इथे सुंदर झेड पकडण्यामध्ये आली. फलंदाजाचा खेळ देखील समाप्त झाला. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम निंबवली संघाला. निकेश पाटील तिथे होते क्षेत्ररक्षण करण्याकरता. आणि बघा रनिंग कॅच पाहायला मिळाली. अगदी आपण नजर पाहिली तर बरोबर चेंडूवरती ठेवली होती. त्यानंतर आपण स्टार्ट पाहिला तर किती सुरेख होता. रनिंग कॅच त्याने पकडली. अखेरकार आपल्या टीमला एक चांगली सफलता मिळवून दिली. क्रमांक 3 वरती फलंदाज दाखल झाला. फलंदाजी करण्याकरता सुनील येतोय. आता थोडंसं मी म्हणेन जबाबदारी सुनीलवरही असणार, कारण साईनाथचं विकेट लवकर गेल्याने थोडंसं आता मात्र सुनीलला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्या संघाचं ओझं त्याला आपल्या खांद्यावरती उचलणं गरजेचं आहे. कारण या आधीचा चेंडूचा आपण विचार केला तर मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. झेल मात्र गॅदर केली गेली आणि फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागलं. कौतुक करावं लागेल गोलंदाज उल्हास याचं. काय सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती त्यांनी 2 धावा खर्च केल्या. हर्षद चौधरी आणि किशोर चौधरी यांच्याकडनं सुवर्ण संधी आली आहे. 3 षटकांची आपण हॅट्रिक पूर्ण करताय तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार. हो यावेळेस लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह करत असताना चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव इथे पूर्ण झाली. सुनीलने मात्र 1 धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 6 धावा पाहायला मिळतात. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. विजय आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू, टायमिंग व्यवस्थित नाही. चेंडू हवेमध्ये, प्रयत्न केले जातात. चेंडू मात्र सेफ लँडिंग करतोय. एका क्षणी असं वाटलं होतं की या झेलवरती क्षेत्ररक्षक येणार की काय. नक्कीच जेव्हा चेंडू हवेमध्ये होता त्यावेळेस विजयाचे म्हणजे हृदयाचे ठोके वाढले असणार, कारण धोका होता की यावेळेस झेल होणार की काय. पण सेफ लँडिंग झाली आणि अखेरकार विजयाचा विकेट सेफ राहिलेला आहे.
निकेश येतोय क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता. तर अजूनही विजय मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर ज्या भरपूर अपेक्षा आहेत विजयकडनं. जो खेळ याने मागच्या स्पर्धेमध्ये साकारला होता तो खेळ आता पुन्हा एकदा या मैदानामध्ये तो साकारेल का? कारण आपण 2 षटकाच्या अखेरीस विचार केला तर धावसंख्या आपल्याला 17 पाहायला मिळते. यावेळेस मी म्हणेन निंबवली संघाच्या फलंदाजांना टॉप गिअर टाकावा लागेल. ड्रायव्हिंग सीटवरती त्यांना यावं लागेल. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निकेश आला. आता हे षटक फार महत्त्वाचं आहे निंबोली संघाच्या बाजूने आपण विचार केला तर. कारण मागच्या षटकामध्ये फक्त एक चौकार आलेला आहे. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. नाही त्याचं बॅट डिलिव्हरी, चुकीचा चेंडू आणि पंचांनी योग्य तो निर्णय पोचवला. आपल्या षटकाची सुरुवात चुकीची करतोय गोलंदाज निकेश. वाईटने चेंडूची सुरुवात करतोय. फायदा फलंदाजी करणार संघाला झाला. 1 धाव जोडली जाणार. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅट शिकडा. एक्झॅक्टली काय घडलंय? पंचांकडे अपील मागितली जाते. यावेळेस विचार विनवणी होत आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? ऑन साइडला फटका खेळला तर समोरच्या दिशेने चेंडू वळण घेतला. पंच निर्णय कळवायचा आहे. निर्णय कळवायचा आहे पंच. डेड बॉल आहे. यस, क्रमांक 3 वरती चंद्रकांत येतोय. चंदू समोर बॅटर सुनील ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार होणार. गोलंदाजी करण्याकरता चंदू आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा आतापर्यंत पाहिलं तर 18 धावा धापळकावधी लागलेल्या आहेत. मनोज जोशी यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. चंदूने हॅट्रिक घेतली तर यावेळेस फटका चांगला निघून झाला सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर दक्ष. खेळ संपला का? फलंदाजचा खेळ पाहूया. जोरदार प्रहार झाला होता. बॅट आणि बॉलची जुळणी देखील प्रॉपर झाली होती. चेंडू हवेमध्ये अगदी मी म्हणेन वेगाने निघून जात होता. परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये बघा किती सुंदर क्षेत्ररक्षण झालं. कॅच मात्र गॅदर करण्यात आली आणि फलंदाज मात्र सुनीलचा मात्र खेळीचा अंत झाला. धक्का क्रमांक 2 लागतो टीम निंबवली संघाला. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता विनोद आला. मात्र विजय अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. ज्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत, ज्याच्याकडे चांगल्या खेळीचा भरणा आहे. मात्र विनोद थोडासा चाच पडतोय. विजय थोडासा चाच पडतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण विनोद नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पण सुरुवात बघा किती सुरेख झाली गोलंदाज चंदू याची. यावेळेस जागा बनवली. मागे सरकून हा पटका खेळण्यामध्ये यश आलं. चेंडू निघून झाला. डीप स्ट्राक कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि अखेरकार विनोदने आपल्या खात्यामध्ये 1 धाव जमा केली. धावसंख्येमध्ये आपण 1 धाव टाकूया. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरकणार. 19 धावा पाहायला मिळतात. यावेळेस मी म्हणेन चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय टीम गोवी संघाची आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारचा मोठे फटके अजून मारून दिलेल्या नाहीयेत. ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जुळणी होते त्या वेळेस सिंगल किंवा डबल धाव आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत सांगायचं कार्य काय तर फलंदाजांना बांधून ठेवलं जातोय. ही लाईन चेक करावी लागेल. चुकीची लाईन आहे. चेंडू ऑफस्टिक सोडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतो. तिचा बॅट डिलिव्हरी. चुकीचा चेंडू. व्हाईट बॉल. यावेळेला दूरवरचा चेंडू होता. बॅट टाकायची गरज नव्हती. अखेरकार चेंडू वरचा कडा घेतोय आणि विजयच्या खेळीचा अंत झाला. बडी मछली जाल में फसती हुई. मोठा मासा गळाला लागतोय. विजयच्या खेळीचा अंत.
छेडछाणी केली होती या चेंडूवरती, दूरवरचा चेंडू होता. अखेरकार एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये विजयला देखील आपला खेळ मात्र संपवावा लागला. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता राम येतोय. बघा चंदूचं आपल्याला कौतुक करावं लागेल, कारण काय सुंदर टप्पे तो हाताळतोय. आपण त्याच्या लेन्सचा विचार केला तर प्रॉपर पाहायला मिळतोय. आपण त्याचा लाईनचा विचार केला तर अगदी ऑफ साईड टू ऑफ स्टंप पकडली जाते आणि फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये त्याला यश मिळतोय. हुकुमातचा इक्का आहे, ड्रम कार्ड आहे गोवे संघाचा आणि आता मात्र तो चालतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतो, फेकी चांगली येणार पण अखेरकार गोलंदाजाला चेंडू गॅदर करता आला नाहीये. थोडासा मी म्हणेन चेंडूच्या पुढ्यामध्ये हा चेंडू पडला होता. मात्र फलंदाज बघा किती चाणाक्षी आहे, 2 धावा त्याने पूर्ण केल्या. या धावा फार गरजेच्या आहेत. ज्यावेळेस तुमचे विकेट जात असतात, ज्यावेळेस तुम्हाला मोठे फटके येत नसतात, त्यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करणं फार गरजेचं असतो. दॅट इज द मास्टर माइंड क्रिकेट. डोकेलीचं क्रिकेट पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या 22 धावा, एक चांगलं टोटल पाहायला मिळतोय. हो, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, संपर्क नाहीये. आणि बॅटने मोठा फटका खेळायचा होता. चेंडू येण्याच्या आधी फलंदाजांनी डोळे देखील बंद केले होते, परंतु मित्रांनो बंद डोळ्यांनी तुम्ही चांगलं स्वप्न पाहू शकता, क्रिकेट नाही खेळू शकत. हा चेंडू निर्धावाला. पुढे सरकून पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. याही वेळेला चेंडू चांगला स्विंग अँड मिस, ब्युटिफुली बॉल. सो एंड ऑफ द थर्ड ओव्हर. चांगला षटक पाहायला मिळालं गोलंदाज चंदूचं. बॅक टू बॅक 2 चेंडू त्यांनी चांगले टाकले आणि आपल्या षटकाचा देखील अंत केला. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला. धावफलक आपल्याला 22 पाहायला मिळतोय. अँड दॅट इज द लास्ट ओव्हर, शेवटचं षटक असणार. अंतिम षटक मार्गस्थ असेल गोलंदाजी करण्याकरता. गोलंदाज आपल्याला संजय पाहायला मिळतोय. यावेळेस शफल क्रॉस, चांगला फटका, चेंडू निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय चौकार. विनोदच्या बॅट मधनं हा चौकार आला. थोडीशी जागा बनवली, चेंडूच्या लाईन पासून थोडासा वेगळा झाला. पाहिलं की चेंडू थोडा शॉर्ट पिच आहे, पुल करण्याला हरकत नाही. अखेरकार पुलचा फटका विनोदच्या बॅट मधनं आला आणि पहिल्या चेंडूवरती शेवटच्या षटकामध्ये संजयला मात्र चौकार खावा लागला. आणि मात्र आता विनोद संजयला सांगतोय की शॉट से करेंगे संजय, आपका स्वागत. काय सुंदर फटका सजवला. 4 धावा इथे मिळणार, धावसंख्या 4 ने पुढे सरकणार. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 26 धावा. आणि हे षटक फार महत्वाचं आहे. निंबवली संघाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर 5 चेंडू अजूनही टाकायचे. त्या 5 चेंडूवरती 5 प्रहार तुम्हाला करावे लागतील जर धावसंख्या मोठी उभारायची असेल. समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका, राजू पाटील लिहिते, चुकी होणार नाहीये. अखेरकार आपण झेल पकडण्यामध्ये यश आलं आणि फलंदाज विनोद देखील आता बाद होणार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये राजू पाटील होते आणि पाटलांचा दरारा मात्र कायम राहिला. काय सुंदर झेल पाहायला मिळाली. नजर मात्र चेंडू अंतिम क्षणापर्यंत राहिली. फिल्डिंगचा आपण विचार केला तर जजमेंट फार सुरेख होतं. नो मानेन क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता फलंदाज दाखल झाला. हेमंत येतोय.
यावेळेस समोरच्या दिशेने पुन्हा एकदा झेलची संधी. ओ माय गॉड, बॅक टू बॅक दुसरा झेल पाहायला मिळाला. निंबवली संघ आता अडचणीमध्ये. यस, ट्रिक वरती आलाय गोलंदाज. संधी आहे 500 रुपये मिळवण्याची. 500 प्लस 500 म्हणजे 1000 रुपये. क्या बात आहे. 1000 रुपये आता मात्र गोलंदाजाला मिळणार जर ट्रिक पूर्ण झाली तर. बघा पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला. त्यानंतर मात्र बघा पलटवार पाहायला मिळालं. गोलंदाज संजय याचं 2 चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केले. अखेरकार आता या चेंडूवरती जर विकेट आला तर संजय मात्र 1000 रुपयाचा मानकरी असणार. अनंत आला क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्याकरता. अजूनही शेवटच्या षटकामधले 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा थांबलेली आहे. धावसंख्या 26 झालेली आहे. यावेळेस कट केलं, चांगला फटका. पॉइंट क्षेत्रामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय. अखेरकार नकार दिला. एकच धाव मिळणार. धावसंख्या 28 झालेली आहे. 27 झालेली आहे, माफ करा. चौथं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता संजय. आणि काय सुंदर गोलंदाजी सध्या तरी तो करतोय. स्ट्राईकला आपल्याला आता मात्र राम पाहायला मिळतोय. ऑन साइडला वेगवान फटका खेळायचा होता. बॅटची ओतली कडा कार्पेटला घासत चेंडू निघून चाललाय. मिसफील्ड झाली आणि बघा चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. याला म्हणतात टांगा पलटी आणि घोडे फरार. मिळतील 4 धावा चौकार. खराब क्षेत्ररक्षण झालं. त्याचा फायदा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला झालं. निंबवली संघाला झालं. फलंदाज रामला झालं. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती 31 धावा, 31. पुन्हा एकदा पुढे सरसावत ऑन साइडला चेंडू टर्न केला जातोय. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस चुकी होणार नाहीये. एक धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न. दोन्ही धावा व्यवस्थित पूर्ण झाल्या आणि अखेरकार चौथ्या षटकाची देखील समाप्ती झाली. 4 षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 33 धावा. येणारे 24 चेंडू आणि 34 धावेंची गरज असेल जय हनुमान गोवे संघाला.
या येणारे 24 चेंडू आणि 34 धावींची गरज असेल ती जय हनुमान गोवे संघाला. बघा इथे सुवर्ण संधी आलेली आहे. जय पारदेव गोवे या संपूर्ण टीम कडनं सुवर्ण संधी आलेली आहे. 3 षटकार किंवा 3 चौकाचे आपण हॅट्रिक लगावतात तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज हे देण्यात येणार आहे फलंदाजांना. ऑल टीम तसेच हनुमान पाटील यांच्याकडनं वेगळे देण्यात म्हणजे एकूण 1000 रुपये देण्यात येणार. क्या बात आहे. बघा आज पाठीराखे भरपूर आले आहेत गोवे संघाच्या बाजूचा आपण विचार करतो. व्यासपीठ पूर्णपणे भरलेला आहे. सामना जिंकणं फार गरजेचं आहे गोवे संघाला कारण पाठीराखे आज भरपूर आलेले आहेत. त्यांची मनं त्यांना जिंकायची आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. एका बाजूला आपण विजयला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपण निकेशला पाहतोय. गोलंदाजी करण्याकरता देखील विजय आपल्याला पाहायला मिळतोय. बघा विजय टू विजय असा मात्र आता सामना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण असेल येणारे 4 षटक आणि 34ची गरज गोवे संघाला. फिल्डिंगची व्यूहरचना ही लावलेली आहे गोलंदाजी करण्याकरता. ओव्हर द विकेटने विजय सज्ज झालेला आहे. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका. चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवरती विजयचा प्रहार पाहायला मिळाला. चेंडू निघून गेला सीमा पार. विजयच्या बॅट बंद आला. दुसऱ्या इनिंग मधला पहिला चौकार. विजयनं आता मात्र विजयवरती आक्रमण केलं असंच म्हणावं लागेल. गोलंदाज देखील विजय आहे आणि पहिल्याच चेंडूवरती विजयला मात्र आता 4 धावांचं मात्र नुकसान झालंय असं म्हणावं लागेल. तर विजय फलंदाज आहे त्याच्या नावी 4 धावा जाणार. यावेळेस शपल क्रॉस झाला. फटका खेळायचा होता. बाहेरच्या बाजून चेंडू वळण घेतोय. पंचांनी आम्हाला कळवलं स्क्वेअर मारा आहे. डावी एष्टी सोडल्यानंतर चेंडू वाईट पाहायला मिळाला. 5 धावा दाबळकावती पाहायला मिळतात. ओ यावेळेस ऑफ साईडला खेळायचा होता. चेंडू लेग साईडला निघून चाललाय. फिल्डरचे प्रयत्न चांगले झाले. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि अखेरकार 2 धावा विजयला मिळाल्या. बघा प्रयत्न फार चांगले झाले. प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. प्रति चेंडू मागे तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते प्रयत्न झाले मैदानाच्या आतमध्ये. अखेरकार क्षेत्ररक्षकाला हा चेंडू पकडता आला नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला 7 पाहायला मिळतोय. सध्या विजय चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळला जातोय. त्याही वेळेला तेच झालं. बॅटची अतलीकडा पाहायला मिळाला. चेंडू स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. 30 सर्कलमध्ये पकडला जाणार. विजय आता मात्र एका धाव्यावरती थांबणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 8 धावा पाहायला मिळतात. चौतीस धावाचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला गोवे संघाची पाहायला मिळते. ओ यावेळेस मागे सरकून कट केलं. चेंडू निघून चालला थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एष्ट्यांच्या मागे चेंडू अडवण्यामध्ये यश आलं आणि फलंदाज निकेश आता मात्र एका धावेने ऑन दी मार्क झाला. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी करण्याकरता विजय गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं देखील पहिलं षटक आहे. समोरच्या दिशेने चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. सन्मान दिला जातोय. 30 सर्कलमध्ये चेंडू अडवला जाणार. दरम्यान विजय एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने विजय खेळतोय आता मात्र 8 धावेवरती. तर संघाची धावसंख्या आपल्याला 10 पाहायला मिळतोय. पॉझिटिव्ह रिप्लाय. चांगलं बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमधना. पुन्हा एकदा कट करायचं होतं. मागे सरकून दिशा दाखवली. हलक्या हाताने चेंडूला ढकलण्यामध्ये यश आलं. पुश करो और खुश रहो ही कृती आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 11 पाहायला मिळतोय. विदाउट लॉस जय हनुमान गोवे संघ.
क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता सुनील आला. समोर जाईल बॅटर निकेश. पहिला षटक आपण पाहिलं तर विजयने हाताळला होता. विजयने पहिल्या डावामध्ये 11 धावा खर्च केला. कोणत्याही विकेट घेण्यामध्ये विजयला मात्र यश आलेलं नाहीये. क्रमांक 2 वरती ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्याकरता सुनील आलेला आहे. यावेळेस चांगला फटका मागे सरकून दीपेस्ट्रा कव्हरला चेंडू पाठवण्यामध्ये यश आलं. एक तर पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय, फेकी येतोय आणि अखेरकार फेकी यायला फार उशीर झालं. निकेशने मात्र 2 धावा पळून काढल्या. बघा हे फार गरजेचं आहे. सिंगलला जर तुम्हाला डबलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला पहिली धाव ही वेगाने पूर्ण करावी लागेल. तेच कार्य आता मात्र निकेशने मैदानाच्या आतमध्ये केलं. एक धाव पूर्ण वेगाने केली, दुसऱ्या धावेकरता दबाव टाकला आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर आपण चौका षटकांची हॅट्रिक केली तर आपल्याला कॅश प्राइज हे देण्यात येणार आहे. खोलवर टप्प्या चेंडू समोरच्या दिशेने. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. काय झालं एक्झॅक्टली, कॅच आहे की मग स्टंपलिंग आहे पाहावं लागेल. आणि आता मात्र पहिला धक्का लागतोय निकेशच्या रूपामध्ये गोवे संघाला. काय सुंदर झेल पकडलं, जणू काही रवींद्र जडेजा मैदानाच्या आतमध्ये आहे की काय अशा प्रकारचे कॅची तो पकडत असतो. ते कार्य आता मात्र गोलंदाज सुनीलने केलं. एका हातामध्ये हा चेंडू पकडला आणि मात्र सुनील सांगून देतोय एक हात का कमाल. संदीप येतोय क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता. कॅप्टन देखील आहेत संघाचे. कॅप्टन लिडिंग द फ्रंट. कॅप्टनला आता मात्र कॅप्टनी पारी खेळावी लागेल. तो सामना जिंकायचा असेल तर विजयला चांगली त्याला साथ द्यावी लागेल. क्रमांक 3 वरती संदीप आला, संघाचा कर्णधार आहे. मधल्या फलीवरती आता मात्र त्याला प्राचारण करण्यात आलं. पण बघा सुनीलने फार सुंदर झेल पकडला, कौतुक करावं लागेल. कॅच ऑफ द डे, आजच्या दिवसातला उत्तम क्षेत्ररक्षण त्याच्या हातातनं पाहायला मिळालं. ओ यावेळी हा ट्रॅकर चेंडू ऑन साईडला, चांगला फटका, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बघा एकाच चेंडूवरती आपल्याला बराच काय पाहायला मिळालं. जेवढा सुंदर चेंडू होता त्याहून चांगला फटका होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तटीय सर्कलच्या आतमध्ये जवळजवळ मी म्हणेन स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूला हा चेंडू अडवला गेला. संदीप एका धावेने आपले खाते ओपन करतोय. संघाची धावसंख्या आपल्याला 14 पाहायला मिळते. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये, चेंडू निघून झालाय फायनल क्षेत्रामध्ये. थोडासा वळण घेतोय दुसरी करता, कॉलिंग चांगली झाली. अखेरकार 2 धावा इथे पूर्ण झाल्या. सोळा धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना खेळ चांगला रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा आपण करूया गोवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच या मैदानावरती जे क्रिकेटचे वेडे, जे क्रिकेटचे प्रेमी आले आहेत त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. खोलवर टप्प्यात चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडूच्या हाताने यस फिंगर रफ. फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागणार भरपूर उशिराने. पंचांनी पाहिलं, पारखलं आणि अखेरकार आकाशामध्ये बोट दाखवलं. फलंदाज सांगितलं की तू आउट आहेस. धक्का लागतोय दुसरा टीम जय हनुमान गोवे संघाला. विकास येतोय फलंदाजी करण्याकरता. तर हनुमंत पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी आलेली आहे विकासाला. जर विकासने षटकार लगावला तर 100 रुपयाचे 500 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. एका षटकाराला आणि 3 मारले तर 1000. क्या बात आहे. बघा पाठीजागे असे असावे लागतात. भाऊ देखील आहेत का, भावावरचं प्रेम पाहायला मिळतोय. विकास आला फलंदाजी करण्याकरता. ओ हा चेंडू चांगला आहे आणि फिंगर ऑफ झाली. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा चांगला चेंडू
आणि मात्र विकासला आपल्या संघाचा विकास करता आला नाहीये. विकास ज्या पावलाने आला होता त्या पावलाने विकासला जागा सोडावी लागली. बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम गोवे संघाला लागतोय. सोळा धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल ती जे हनुमान गोवे संघाला. बघा काय सुंदर सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. बंडू पाटील येतात फलंदाजी करण्याकरता क्रमांक 5 वरती. यस ड्रॉफर्ड अगदी बरोबर उल्लेख केला. ही ओव्हर फार महत्वाची आहे. या ओव्हरीमध्ये समजणार की कोणाचं बोलबाळा या मॅच मध्ये असणार. गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 3 वरती गोलंदाजी करतो विनोद येतोय. तर बंडू पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. समीकरणाचा आपण पुन्हा एकदा विचार केला. येणारे 12 चेंडू 18 धावींची गरज. क्रमांक 3 वरती गोलंदाज विनोद आला ओव्हर द विकेटने. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक अडवून चेंडू फेकी करणार. एक धाव मात्र फलंदाजाने पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. अंकुश पाटील यांच्याकडनं आता सुवर्ण संधी आहे. जर आपण हॅट्रिक आपण पूर्ण केली बंडू पाटील तर आपणास 500 रुपयाचं कॅश प्राइज हे देण्यात येणार अंकुश पाटील यांच्याकडनं. क्या बात आहे. बरगतचं शरीराचे बंडू पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्या ताकदीचा उपयोग त्यांना करावा लागेल. यावेळेस फटका फर्स्ट चेंडू हवेमध्ये. बघा फटका मारण्याच्या नादामध्ये बंडूने मात्र विकेट गमावली. याला म्हणतात लालच बुरी बलाय. पैसे लावले आणि अखेरकार बंडूने विकेट गमावली. धक्का लागतोय टीम गोवे संघाला. यस बघा जेव्हा जेव्हा पैसे लावले जातात तेव्हा तेव्हा विकेटचं पतल पाहायला मिळतोय. याला म्हणतात लालच बुरी बलाय. न्यू मॅन इन क्रमांक राजू येतोय क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्याकरता. 6 वरती येतोय. तर मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. गोलंदाज विनोदची पहिल्या चेंडूवर त्यांनी 1 धाव खर्च केली. त्यानंतर मात्र बंडू पाटीलचं विकेट त्याने मिळवलं. 10 चेंडू 17ची गरज जे हनुमान गोवे संघाला. जवळजवळ मी म्हणेन 10 चेंडू आणि 17ची गरज आहे टीम गोवे संघाला. ओ यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. दिशा दाखवायची होती. चेंडू जाऊन अंगाला धडकला जातोय. पंच कौल पोचवतात. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण 1 धाव जोडूया. यावेळेस पैसे लावलेले नाहीयेत. यावेळेस पाठीराखे शांत बसलेले आहेत. यावेळेस पैसे लावलेले नाहीयेत. कारण पाहिलं जातं की सामना फसला जातोय जेव्हा जेव्हा पैसे लावले जातात त्यावेळेस. पण तो आता पाठीराखे शांत बसलेले आहेत. सुरुवात चांगली पाहायला मिळाली गोलंदाज विनोदची. 3रा चेंडू देखील चांगला हाताळला. ओ हा चेंडू चांगला स्विंग अँड मिस. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. संपर्क नाहीये. एष्ट्यांच्या मागे चुकी होणार नाहीये. विजय एष्टी रक्षण करतोय. 8 चेंडू आणि 16ची गरज टीम गोवे संघाला. 8 चेंडू आणि 16 धावींची गरज. नाही या खेळाकरता निंबोली संघ ओळखला देखील जातो. यावेळेस स्टेप मध्ये चुकला जातोय. पंच देखील आम्हाला सांगत आहे डेड बॉल आपण जाहीर करूया. मी उल्लेख करत होतो निंबवली संघाचा. तर मागच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला क्रिकेट त्यांचा राहिला होता. या स्पर्धेत देखील चांगला क्रिकेट खेळतात ते. खोलवर टप्प्या चेंडू ऑन साइडला चेंडू वळण घेतोय. स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल झाला. वेगाने क्षेत्ररक्षक आले. चांगली फेकी पाहायला मिळते. विकेटचं पतन होणार का? 2 तर पूर्ण झाल्या. 3री होणार का? अखेरकार यावेळेस फलंदाज थांबलेले आहेत. 2 धावा व्यवस्थित पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 20 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत.
समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 7 चेंडू आणि 14 धावेंची गरज असणार जय हनुमान गोवे संघाला. स्ट्राईकला संदीप पाहायला मिळतोय. यावेळेस कट करायचं होतं जागेवरून चेंडूला दिशा दाखवली. चेंडू स्क्वेअर ऑफ दी विकेट ऑफ साईडच्या दिशेने निघून चाललाय. एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला, ती देखील पूर्ण झाली. तिसरी होणार का? यष्टीरक्षक थोडासा चुकी करतोय. दरम्यान या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या आणि षटक देखील समाप्त झालं. धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या आपल्याला 22 पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता गरज असेल ते अर्थातच 12 धावेंची. 6 चेंडूमध्ये 12 गोवे संघाला करायचे आहेत, तर 6 मध्ये 12 वाचवायचे आहेत निंबवली संघाला. कोण जिंकणार हा सामना? हू विल बी चॅम्पियन दिस मॅच? या मॅचचा विजेता कोण? प्रश्न उमटला जाणार. आता मात्र घरच्या मैदानावरती जी स्पर्धा आपण पाहत आहे सही आणि ज्यांची स्पर्धा आपण खेळतोय, सहा चेंडू 12ची गरज आहे टीम जय हनुमान गोवे संघाला. आपण फलंदाजीचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संदीप आणि राजू ही जोडी पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण विचार केला 4 विकेट गमावलेले आहेत टीम जय हनुमान गोवे संघाने. कौतुक करावं लागेल निंबवली संघाचं. पहिलं षटक विजयने हाताळलं, त्याने 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर सोनीनाला त्यांनी 5 धावा खर्च केल्या. तिसऱ्या क्रमांकावरती विनोद आला, त्यांनी 6 धावा खर्च केल्या. सहा चेंडू आणि 12 धावेंची गरज. अंतिम षटकाकरता गोलंदाज दाखल झाला. राम येतोय. रामला आता मात्र मी म्हणेन योग्य ठिकाणी बाण मारावा लागेल, कारण त्याला 12 धावा वाचवायच्या आहेत. फार सुंदर सामना रंगतोय. चित्तथरारक सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण एका बाजूला आपण रामला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करण्याकरता राजू आणि संदीप ही जोडी पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आपल्याला राजू पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एका हाताने फिल्डिंग केली, एकतर पूर्ण झाली, दुसरी होणार का? अखेरकार अंडरआर्म थ्रो पाहायला मिळाला, मात्र एकच धाव मिळणार. समीकरण पुन्हा एकदा बदलले जाणार. येणारे 5 चेंडू आणि 11ची गरज. स्ट्राईकला आपल्याला आता मात्र संदीप पाहायला मिळेल अशा अपेक्षा आहेत संदीपकडनं. पाठीराखे देखील वाट पाहत आहेत की एखादा मोठा फटका संदीपच्या बॅटमॅनना येणार की काय. रामचं कौतुक करावं लागेल. अंतिम षटकामध्ये सध्या देतो, चांगली गोलंदाजी करतो. 1 चेंडू त्यांनी टाकलेला आहे. ओ ही लाईन चांगली आहे, ही लाईन चांगली. बघा काल्य संघ, आपण देखील आमचा आवाज ऐकत असाल तर आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. सेमीफायनलचा राऊंड तुम्हाला खेळायचा आहे. ओ हा चेंडू चांगला, हा चेंडू चांगला पाहायला मिळाला.
पुढे सरकून फलंदाजाने प्रयत्न चांगले केले हा फटका मारण्याचा, पण अखेरकार निधाव चेंडू आला. कल्याण संघ आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर आपण देखील इथं यायचं आहे, आपण रिपोर्टिंग करायची आहे, कारण पहिला सेमीफायनलचा सामना हा आपण तुमचा खेळवणार आहोत. मोठा फटका खेळायचा होता, बॅटची ओतली कडा, चेंडू निघून झाला स्कोअर लेगच्या दिशेने. एक धाव इथे मिळणार, धावसंख्या 1 ने पुढे सरकणार, धावसंख्या 25 झालेली आहे. आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावेंची गरज. यस, अगदी बरोबर. धावा किती झालेल्या आहेत या महत्वाच्या नाही आहेत, किती बनवायचे आहेत ते फार महत्वाचं आहे. बघा पैसा माणसाला काय काय करवतो याचं उदाहरण आपण आता व्यासपीठावरती पाहिलं. लालच बुरी बर आहे, मग अशी म्हटलं होतं. अंतिम चेंडूचा खेळ आणि अशा प्रकारे चांगला फटका, चेंडू निघून चाललाय डीपेस्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. देर कर दे मेहरबा आते आते, उशीर झालं या फटक्याला आणि अखेरकार गोवे संघाने हा सामना गमावला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम एजी स्पोर्ट निंबवली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कोपर संघाचा संघनायक. चला आपण त्वरित टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. तर मॅन ऑफ द मॅच यांनी दुसरं षटक हाताळलं, आपल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्याच्या नावी राहिलं, तो सुनील ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तसेच रवींद्र तरे साहेबांचं नुकताच आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं देखील स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. गोवे चषकामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात अनिलजी पाटील साहेब जे उद्योगपती आहेत, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया खूप सारे स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांशी आपण करूया गोवे चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. गोवे संघाचा यावेळेस खेळ समाप्त झालेला आहे आणि गोवे संघ या स्पर्धेच्या बाहेर झालेला आहे. तर मॅन ऑफ द मॅच सुनील, मिस्टर सुनील. रवींद्र तरे साहेब यांना मी विनंती करतो आपल्या हातचे आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे आणि ते देखील एक चांगले सूत्रसंचालक आहेत. वेल प्लेट. हे पाहू शकता आपण सुनीलला मॅन ऑफ द मॅच देताना आमचे मान्यवर. अभिनंदन सुनील आणि पुढच्या मॅच करता तुला खूप साऱ्या शुभेच्छा.